नमस्कार. ज्युपिटर रेकॉर्डिंग स्टुडिओ यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्र, आज आपल्या बरोबर आहेत रंगभूमीवर प्रदीर्घ अशी सेवा देणारे दोन नाट्यकर्मी, दोन रंगकर्मी. सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम अख्ख्या महाराष्ट्रात आपला पिंगा घालते. पण ह्या सगळ्या बातम्या बघून कदाचित आपल्याला कंटाळा आला असेल आणि म्हणून थोडासा वेगळ्या पद्धतीचा मुलाखतीचा हा कार्यक्रम आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आयोजित केलाय. आणि ह्या निमित्ताने आपल्या सोबत दोन पाहुणे आहेत ज्यांनी गेली 30 वर्ष कामगार रंगभूमीवरती अक्षरशः धुमाकूळ घातला आणि आपल्या प्रदीर्घ सेवेतून ते सेवानिवृत्त झाले. पण तरी देखील या रंगभूमीशी त्यांची नाळ अजून जोडली गेलेली आहे. आपल्या सोबत आहेत, माझ्या उजव्या हाताला आहेत नेपथ्यकार शैलेश मेस्त्री आणि त्यांच्या उजव्या हाताला आहेत अभिनेता दिग्दर्शक सुनील ठाकूर. या दोघांनी एसटी महामंडळमध्ये आपली सेवा दिली आणि त्याच माध्यमातून कामगार रंगभूमीशी जोडली गेलेली ही दोन मंडळी आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न मी सुनील ठाकूर यांना विचारू इच्छितो की रंगभूमीवरील प्रवास किंवा नाटकातील त्यांचा हा प्रवास साधारण कधी आणि कसा सुरू झाला? नमस्कार. मी 1975 साली पहिली सुरुवात केली. ते नाटक होतं शेवटी तूच अपराधी. या नाटकातून मी अभिनय केला. असंच अभिनय करत असताना पुढे 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 मी 80 साली एसटीच्या महामंडळामध्ये मी जॉबला लागलो. तिथून 81 सालापासून ते आजतागायत मी महामंडळाची सेवा करतोय. महामंडळ नाटकातून अभिनय करत करत मी दिग्दर्शक सुद्धा झालो. दिग्दर्शन केलं. दिग्दर्शकामध्ये भरपूर बक्षिसं मिळवली आणि हा प्रवास असाच अनंत सुरू आहे. कुठल्याही नाटकामध्ये ज्या पद्धतीने लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, प्रकाश योजना आणि त्या नाटकाला मूर्त रूप देण्याचं काम हे नेपथ्यकाराचं असतं. त्याचं संपूर्ण कसब पणाला लागतं, कारण त्या 4 भिंतीत तो संपूर्ण नाट्यप्रवास सादर करायचा असतो आणि अत्यंत जिकरीचं काम असतं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या कामगार रंगभूमीवरील एक नामवंत नेपथ्यकार, अनेक पारितोषिकं त्यांना प्राप्त झालेली आहेत. शैलेशजी, आपला प्रवास कधी आणि कुठे सुरू झाला? नमस्कार, माझं नाव शैलेश मेस्त्री. मी 95 पासून आमच्या गावी पहिलं देवाराई नाटक केलं. त्याच्यामध्ये मी भूमिका केली, नेपथ्य सुरुवात केली. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर 2010 मध्ये एसटी महामंडळमध्ये माझं पहिलं नाटक, तो एक विलक्षण, अशी काही नाटकामध्ये मी नेपथ्य केलं आणि आजपर्यंत माझा प्रवास चालू आहे. दुसरा प्रश्न सुनील ठाकूर यांना असं विचारायचं आहे की जो साधारणपणे एक सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमीच असतो की कुठली भूमिका पार पडताना आव्हानं जास्त असतात, एक अभिनेता म्हणून की दिग्दर्शक म्हणून, आणि दिग्दर्शकाला कुठल्या कुठल्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं? चांगला प्रश्न विचारला. तसं पाहिलं ना तर अभिनयापेक्षा दिग्दर्शन हे कठीणच असतं. कारण अभिनेता हा जो दिग्दर्शकाच्या तालावर चालणारा एक बाहुला असतो. दिग्दर्शक सांगेल ह्या साईडला जा, त्या साईडला जा, इकडे बस, तिकडे बस, हे त्याला ऐकायला लागतं. हा पण अभिनय हा त्याच्या अंगामध्ये उपजत असावा लागतो. दिग्दर्शक फक्त आपल्याला सांगतो ही वाक्य बोलायची तुला, पण ती वाक्य कशी बोलायची, काय बोलायचं, त्या वाक्यामधलं गांभीर्य काय, त्या वाक्यामधली उदासीनता काय असेल किंवा हास्यास्पद काय असेल किंवा आणखी कुठल्या पद्धतीने असेल, तर ते त्या स्वतः त्या अभिनेत्याला कळायला पाहिजे. आणि त्या अभिनेत्याने ती वाक्य तशी दिग्दर्शकाला हवी आहेत तशी बोलून दाखवायची आहेत. दिग्दर्शकाला एवढंच आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचं असतं, सगळ्यांना वेगवेगळा अभिनय द्यायचा असतो. आणि तो जो अभिनेता असतो तो स्वतःचा अभिनय तिथे स्वतःपुरती मर्यादित असतो. तो याच प्रश्नाला एक अनुसरून उपप्रश्न समजा मी
मी असं विचारू इच्छितो की आतापर्यंतच्या कारकिर्दीतले अभिनेता म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून ज्याला चॅलेंजिंग प्रकार आपण म्हणतो की जिथे कसब लागतं किंवा खूप प्रचंड मेहनत लागली ते परिपूर्ण करायला, अशी कुठली भूमिका आणि असं कुठल्या दिग्दर्शनाचं नाटक तुम्हाला आठवतं? मी देवाघरची नाती या नाटकाबद्दल बोलेन. हे नाटकच मुळात एक वेगळ्या धर्तीचं होतं, म्हणजे वेगळ्या मूडमध्ये होतो. तो जो अभिनेता होता तो वेडा असतो आणि मग तो वेडेचे चाळे, आणि ते करता करता दिग्दर्शक म्हणून सुद्धा मी त्या नाटकाचा मीच होतो. त्यामुळे आणि त्या वेड्याचा रोल सुद्धा मीच करत होतो. त्यामुळे दोन्ही मला चॅलेंजेबल होते की वेड्याचा रोल सुद्धा तुझा चांगला यायला पाहिजे, किंवा दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणाल तर कुठेही म्हणजे स्वतःवर कॅमेरा जास्त आहे असं वाटतं कामा नये, याचे मी कटाक्षाने नियम पाळलेला होता. आणि काही गोष्टी म्हणजे दिग्दर्शनाने म्हटलं तर काही त्या नेपथ्यामध्ये काही गोष्टी असं ठेवल्या होत्या मी की त्याच्या नेपथ्याला काहीच म्हणजे नाटकाशी काहीच संबंध नाहीये. तर नाटकाच्या शेवटी मला परीक्षकांनी विचारलं की बाबा तुम्ही ह्या नाटकाला अमुक अमुक हे वापरलं, तर एक मी लॅम्प वापरला होता की जो फक्त ब्लॅकआउट नंतर फक्त त्याच्यातले कलर्स पहिले यायचे आणि कलर झाल्यानंतर आपोआप हळूहळू नंतर मग लाईट्स यायचा. तर दिग्दर्शकाने मला परीक्षकाने मला विचारलं की बाबा तुम्ही हा लॅम्प कशाला लावला होता. तर ते मला त्यांना सांगावं लागले की हे नाटक वेड्यांच्या संबंधी होतं. तर ते एक चॅलेंजिंग होतं. म्हणजे लोकांना वाटलं हा काय प्रकार आहे कळायला, प्रत्येक ब्लॅकआउट नंतर तो हे करतो. पण नंतर जेव्हा त्यांना मी सांगितलं परीक्षकांना, तेव्हा त्यांच्या ते लक्ष झालं. म्हणजे दिग्दर्शकाला नाटकाला लागणारं नेपथ्याबरोबरच लाईट्स वगैरे याचाही भान असावं लागतं असं मला वाटतं. पुढील प्रश्न नेपथ्यकारांना आहे की नेपथ्यात पण अनेक अंग असतात. म्हणजे बऱ्याचदा घर असतं, म्हणजे ग्रामीण घर असतं, किंवा कधी राजवाडा असतो, कधी वाडा असतो, किंवा कधी अगदी शहरी भागातलं फ्लॅट असतो. तर ह्या सगळ्या नेपथ्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी नेमका कुठला प्रकार हा सादरीकरणासाठी अवघड आहे असं शैलेशजी तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे ज्यावेळी ते आपण स्क्रिप्ट असते ती वाचल्यानंतर त्याचा सारांश कळतो आपल्याला, किंवा याच्यामध्ये काय आपल्याला करायचं. आता समजा ग्रामीण भागातलं नाटक असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय ते एक साधारण समजा एखादं झोपडं, साईडला गावातून येणारा रस्ता, डोंगर भाग किंवा काही असं जंगल, हे सर्व मांडणी करण्यासाठी आपण ते पहिलं वाचल्यानंतर त्याचा आपल्याला सारांश कळतो. ते झाल्याच्या नंतर आपल्याला समजते की बाबा हे आपल्याला बनवायचं आहे. ते आपल्याला एकदम सोपं पडतं. पण ज्यावेळी समजा राजवाडा म्हणा समजा किंवा एक बंगला म्हणा, ते बनवते थोडंसं कठीण जातं. नाट्य क्षेत्रात काम करणारे सर्वच तंत्रज्ञ म्हणा, कलाकार म्हणा, यांना एक नेहमीचा अनुभव येतच असतो किंवा आलेला असतो की पूर्ण परिश्रमाने आपण, आणि त्याला आपण प्रयोग पण म्हणतो, कारण प्रत्येक नाटकाचं आज किंवा उद्या केलेलं नाटक हे सादरीकरणात म्हणा किंवा तांत्रिकदृष्ट्या त्याच्यात 19-20 काही ना काही घडतं म्हणून त्याला प्रयोग म्हणलं जातं. तर दोघांना तुम्हाला मी हा प्रश्न कॉमनली विचारतो, तुम्ही दोघांनी त्याच्यावरती उत्तर द्या की पूर्ण ताकदीनिशी केलेला प्रयोग पण एकाच नाटकाचे प्रयोग, पण एक काही रंगला नाही आणि दुसरा मात्र प्रचंड रंगला, तर अशी कुठल्या नाटका संदर्भातली आठवण तुम्ही सांगू शकाल? तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्ही एक नाटक सादर केलं होतं, गुरु. त्या नाटकाचं नाव होतं गुरु. त्या गुरुमध्ये एक वॅगनचा सेट होता. मागे वॅगन लावलेली, पुढे सीन आहे, नंतर कर्टन वॅगन बंद करायची, दुसरे सेट यायचे. तर पहिला प्रयोग जेव्हा आम्ही केला तेव्हा ती जी वॅगन उभी केली होती
आणि नाटक म्हणजे सर्व नकली असतं. ती वॅगन मूवी केली होती. जेव्हा तो वॅगन उघडली तर वॅगनच्या दरवाजाच आमच्या हातात आला. कसाबसा त्याने ते लावला. परीक्षकांनी पण ते ॲप्रिशिएट केलं की बाबा होते तांत्रिक चुका आहेत म्हणून. पण असं होतं कधी कधी. त्यावेळी नेपथ्यकार खूप गडबडला. आता दिग्दर्शक मला खूप ओरडेल किंवा काय होईल. आपलं नाटक एवढं आपण चांगलं नाटक बसवलेलं आणि तिथे गडबड. पहिली सुरुवात गडबड झाली ती नंतर गडबड होत गेली गेली गेली. असा प्रयोग ढासळला आमचा. पण बाकीची नाटकं जी झाली आमच्या सोबत त्यांच्यापेक्षा ते उजवं होतं. म्हणून आमच्या पहिल्या फेरीमध्ये आमचं नाटक पहिलं आलं. पण नंतर तो पहिल्या फेरीनंतर अंतिम फेरीमध्ये ते संपूर्ण केला. तो प्रयोग जो रंगला तर आम्ही डायरेक्ट अंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मारून आम्ही एकदम म्हणजे जल्लोष केला. असं होतं की एखादा प्रयोग तुमच्या हातून एकदम ढसाळ होतो आणि एखादा प्रयोग तुमच्या हातून एकदम तेच कलावंत, तेच दिग्दर्शक, तेच नेपथ्यकार, तेच लाईटमन, तेच सगळे. पण तो प्रयोग रंगला आणि त्या प्रयोगाची वाहवा एवढी झाली की महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या महामंडळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणला. माझं तसंच एक नाटक उत्तरकामिष्टी नांदेडला प्रथम क्रमांक आला आमचा. आणि फायनलला तेच नाटक दोन्ही नगर आणि मुंबई विभाग रत्नागिरीमध्ये होतं. आदल्या दिवशी त्या लेखकाचंच नाटक होतं उत्तरकामिष्टी. त्यांचा पहिला प्रयोग झाला. दुसऱ्या दिवशी आमचा तेच नाटक आणि ते आमचं नाटक पहिलं आलं. पण त्यांनी नैपथ्य जे केलं होतं ते थोडंसं गावच्या ठिकाणी आणि मी स्वतः मुंबईच्या म्हणजे याच्याकडे मुंबईचा असून नैपथ्यकार पूर्ण गावचंही बनवलं. भाता झाड गावचं कुंपण तो जे काय तिकडचं हे होतं संपूर्ण वडाच्या पारांब्या असे करून ते नैपथ्य बनवलं. आणि तिथे आमच्या लेखकाचं नाटक असते सुद्धा तेच आमचं मुंबईचं नाटक अंतिम फेरीमध्ये पहिलं आलं. पुढचा प्रश्न माझा आता मी उत्तरार्धाकडे येतोय मुलाखतीच्या. तर मला एक प्रश्न असा विचारायचा तुम्हा दोघांनाही, अभिनेता, दिग्दर्शक आणि नेपथ्यकारांनाही. प्रचंड आठवणीत मनाच्या कोपऱ्यात तो प्रयोग म्हणा किंवा ती संपूर्ण नाटक करण्याची प्रोसेस म्हणा किंवा त्यातील इतर कलावंत हे कायमस्वरूपी लक्षात राहणारा असा तो नाट्यानुभव दोघांचा कुठला होता? माझं म्हणाल तर मी हणम्याची मरी आहे हे नाटक केलं होतं. विजय खानविलकरांचं लिखाण होतं. ते नाटक केलं होतं. त्या नाटकाचं दिग्दर्शक सुद्धा मीच होतो आणि त्यातली मध्यवर्ती भूमिका सुद्धा हणम्याची मीच केली होती. ते पोतराजच्या जीवनावर ते नाटक होतं. जे रस्त्यावर जे पोतराज येतात ना आपल्या शरीराला फटके मारणारे त्यांच्या जीवनावर ते नाटक होतं आणि त्या पोतराजचा रोल मी करत होतो. तर ते करत असताना आम्ही पोतराज आपल्या अंगावर फटके कसे मारतो, त्यांचा नाच कसा आहे, कशा प्रकारे ते नाचतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हे सगळं अनुभवासाठी आम्ही त्यांच्या वस्तीवर गेलो. वस्तीवर त्यांच्याशी बोललो. त्यांना आम्ही आमच्या जिथे आम्ही नाटकाची तालीम करायचो तर तालमीच्या ठिकाणी घेऊन आलो आणि त्यांच्याकडनं त्यांचा ते नाच, त्यांची फटके मारण्याची पद्धत ही आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे एखादी भूमिका जर तुम्हाला करायची असेल तर त्या भूमिकेची समरस होणं हे गरजेचं आहे. आणि ती भूमिका करताना मला बराच त्रास झाला. कारण कधी ते फटके रोज मारून आमच्या अंगावर कधी फटके लागायचे, वळ यायचे. आम्ही एक आसूल बनवला होता, आमच्या अंगावर वळ यायचे, सहन करायचो नाटक आहे शेवटी. पण नंतर त्याच्यामध्ये आम्ही एवढे तरबेज झालो की नंतर आम्ही आता आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना शिकवू की असे फटके मारा आणि असं नाचा. शैलेजी, तुमचा काय अनुभव? अनुभव म्हणजे उत्तरच कामिष्टी नाटक रत्नागिरीला कृष्णकांत विचारे यांनी दिग्दर्शक केलेलं नाटक ते प्रथम आलं. त्या नाटकात मला एवढं हे मिळालं की म्हणजे नैपथ्य फर्स्ट, डायरेक्शन फर्स्ट, छान झालं होतं. सुनीलजींना प्रश्न माझा असा आहे की प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
वय सांगणार नाही त्यांचं, पण ते रिटायर्ड आहेत आणि अजूनही प्रचंड उमेद त्यांच्या मनात आहे. रंगभूमीवरती बरंच काम करण्याची त्यांची इच्छा आहे. तर मागे वळून पाहताना किंवा हा संपूर्ण ही कारकीर्द किंवा इतिहास धुंडाळताना साधारण किती नाटकातून अभिनय केला, किती नाटकांचं दिग्दर्शन केलं आणि किती पारितोषिकं तुम्ही प्राप्त केली, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. मी गेली 30 वर्ष 30 ते 35 वर्ष आली या नाट्य क्षेत्रामध्ये काम करतोय. 35 वर्षामध्ये मी जवळजवळ 15 ते 15 नाटकं मी स्वतः दिग्दर्शन करून अभिनय केला आणि बाकी नाटकांमध्ये मी फक्त अभिनय केला. अभिनय करत बक्षीस मिळवली. इथे दिग्दर्शन अभिनय करता करता दोन्ही क्षेत्रामध्ये मी बक्षीस मिळवलेली आहेत. तर अशी ही छोटेखानी मुलाखत या ठिकाणी संपन्न होते. आपण वेळात वेळ काढून दोघेही या ठिकाणी स्टुडिओमध्ये हजर झालात. मी ज्युपिटर रेकॉर्डिंग स्टुडिओच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. प्रेक्षक हो, मला सांगायला आपल्याला आवडेल की नामांकित आणि बहुचर्चित कलावंतांबद्दल आपण माहिती ठेवतोच, पण हे खरे मातीतले कलावंत जे नोकरी करून आपलं कुटुंब सांभाळून त्यातूनही आपली आवड जपत त्या कलेवरती नितांत प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि असे हे पडद्याआडचे कलावंत ह्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद.